आता यामध्ये सेक्शन तुम्ही बघाल स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, दुसरं इन्स्पेक्शन, ऑडिट, 3 टूल जे आहेत ना, एक काय करेल स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स केलं जाईल. ह्यामध्ये डिफॉल्ट काय असेल, एखाद्याने ITC डिफॉल्ट केला आहे, किंवा दुसरं आउटपुट टॅक्स प्रॉपर कलेक्ट नाही केला आहे, किंवा शॉर्ट पेड केला आहे, एक ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, किंवा मग त्याच्याकडे आउटपुट टॅक्सचा काहीतरी डिफॉल्ट असेल, किंवा तिसरं रिफंड चुकीच्या प्रकारे घेतला. तर ह्या तिन्हीमध्ये गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू लॉस झाला आहे. मग ते पैसे गव्हर्नमेंट मागणार. मग ज्या वेळेस टॅक्स ज्या वेळेस भरायचा आहे किंवा ITC घ्यायचा आहे त्यावेळेस चुकीचा घेतला तर नंतर टॅक्स आणि इंटरेस्ट हे तर गव्हर्नमेंट घेणारच आहे. जर गव्हर्नमेंटला योग्य वेळी पैसे नाही मिळाले टॅक्सपेडकडनं, ज्या वेळेला मिळायला पाहिजे होते त्याच्या उशीर झाला पैसे मिळाला, किंवा अगोदर रिफंड घेतला चुकीचा घेतला, पैसे परत करतो. तुम्ही पैसे वापरले ना, पण नुसते पैसे परत नाही करायचे, त्या ॲटलिस्ट इंटरेस्ट लागेल, प्लस पेनल्टी आहे ती पण लागू शकते. म्हणजे टॅक्स इंटरेस्ट तर लागूच आहे, पेनल्टी लागेल किंवा लागणार नाही, डिपेंड ऑन तरतूद काय याच्यावर आहे, प्रोव्हिजन काय याच्यावर, डिपेंड ऑन द प्रोव्हिजन. पण जर का डिफॉल्ट झाला आहे तर टॅक्सबरोबर इंटरेस्ट हा द्यावाच लागेल. ITC समजा ब्लॉक होता, 17/5 ITC ब्लॉक होता, माझ्या लक्षात आलं टॅक्सच्या टॅक्सकडे मला लक्षात आलं मी चुकीचा ITC घेतला आहे. मी जेव्हा पे करीन तेव्हा फक्त टॅक्स नाही, मी स्वतःहून जरी पे केला तरी टॅक्स प्लस इंटरेस्ट, किंवा जर स्क्रुटिनीमध्ये किंवा दुसरं ऑडिटमध्ये किंवा तिसरं सर्चमध्ये इन्स्पेक्शनमध्ये जर हे POला लक्षात आलं तर या केसमध्ये टॅक्सपेअरला टॅक्स देणंच आहे, इंटरेस्ट पण लागू होईल. लक्षात घ्या, इंटरेस्ट काय माफ करणार, प्रत्येक व्यक्ती बोलेल चला जेव्हा मागतील तेव्हा आपण टॅक्स भरू, इंटरेस्ट द्यायचा नाही, मागत नाही इंटरेस्ट. त्यामुळे जर का उशिरा टॅक्स दिला गेला, जर का माझे 1 लाख रुपये जर का द्यायचे राहिलेत आणि हे 2 वर्षांनी मागितले जातील तर 1 लाखावरती इंटरेस्ट 8%, 2 वर्षांनी मागितले तर मला 1,36,000 द्यायला लागतील इंटरेस्ट धरला तर. 1 वर्षाला 8% इंटरेस्ट आहे, 2 वर्ष जर का, आणि जेवढा काळ जास्त जाईल तेवढा इंटरेस्ट जास्त लागेल. तर 17-18च्या केसेस पुढे गेल्या, GST 9 पुढे गेल्यामुळे तिकडे लोकांना इंटरेस्ट 3 वर्ष नाही, 4 वर्ष नाही, जास्त काळाचा लागला आहे. केस होती कधीची, डिफॉल्ट होता कधीचा, पण GST 9 भरल्यानंतर 3 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंत गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की त्याचा डिमांड रेज करा. सांगतो पॉवर कुठे काय. पहिले बेसिक मुद्दा लक्षात घ्या की आपल्याकडे GST कायद्यामध्ये ITC जर का अधिकार नसताना अवेल केला तर तो ITC रिव्हर्स करायला लागतो. रिव्हर्स करा म्हणजे तुम्हाला समजा 100 रुपये भरायला आले असते, तुम्ही 80च भरलेत, म्हणजे 20 कमी भरले चुकीचा ITC घेऊन, 20 रुपये भरायचे आहेत. जर योग्य वेळी योग्य प्रकारे ITC क्लेम केला असता तर इकडे तुम्हाला त्याच वेळेला ड्यू डेटलाच पेमेंट झालं असतं ना. मग पेमेंट जेवढा उशिरा होईल तेवढा त्याच्यावरती व्याजही देणं लागेल. सेम आउटपुट टॅक्स, जर मला टॅक्स जमा करून भरायचा होता 18%, मी जमा करून 12% दिला म्हणजे शॉर्ट पेड झाला. मग ज्या वेळेस हे लक्षात आलं त्यावेळेस मी भरला, पण लक्षात उशिरा आलं तर टॅक्स विथ इंटरेस्ट भरायला लागेल. रिफंड अधिकार नसताना घेतला, चुकीच्या प्रोव्हिजननी घेतला तर मग स्वतःहून भरा किंवा डिपार्टमेंटनी नोटीस काढली म्हणून भरा, टॅक्स आणि इंटरेस्ट दोन्ही भरायला लागेल. सेक्शन 73 कशा करताय, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड, भरलाच नाही टॅक्स, हे डिटरमाइन झालं, हे निश्चित करणं झालं याचं, किंवा शॉर्ट पेड किंवा रिफंड घेतला चुकीच्या प्रकारे, इरेनियसली रिफंडेड, किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड आणि युटिलाइज. हे उद्देश काय यामागचा, टॅक्स चुकवणं नाही, लबाडी करून टॅक्स देणं नाही. एनी रिझन अदर दॅन फ्रॉड ऑर एनी विलफुल मिसस्टेटमेंट, सपरेशन ऑफ टॅक्स. वास्तव लपवून टॅक्स चुकवणं हा उद्देश नाही.
जाणीवपूर्वक केलेलं नाही, अशी काही इच्छा नाही टॅक्स चुकवण्याची. सेक्शन 73 आहे. 74मध्ये जर अशा प्रकारे टॅक्स चुकवला गेला आहे, नॉट पेड किंवा शॉर्ट पेड किंवा इरेजमध्ये रिफंडेड केला आहे किंवा ITC रॉंगली अवेल युटिलाइज बाय रिजन ऑफ फ्रॉड, ते उद्देशच तो आहे टॅक्स चुकवण्याचा. म्हणजे सेक्शन 73 किंवा 74 या दोनमध्ये काय होईल, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स निश्चिती होईल त्याची की किती टॅक्स द्यायचा आहे टॅक्स पेअरला. एकतर बघितलं तुम्ही की स्टुडंट रिटर्नमधनं होईल, दुसरा ऑडिटमधनं होईल, तिसरा इन्स्पेक्शनमधनं होईल. आणि मग किती टॅक्स देणं लागतो टॅक्स पेअर हे 73 किंवा 74च्या प्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. आता ती कारवाई कशा प्रकारे होईल, त्याचे मग रूल्स काय, त्याचे मग फॉर्म कुठले येतात ते बघायचं आहे आपल्याला. आता यामध्ये हे जे काम कोण करतं, तर हे काम करतं ॲडज्युडिकेटिंग ऑथॉरिटी, मीन्स एनी ऑथॉरिटी जी अपॉइंट केली गेले, ऑथोराईज केले गेले टू पास एनी ऑर्डर ऑर डिसिजन अंडर दिस ॲक्ट, या कायद्यानुसार. आता जर एखाद्यावरती एखाद्या व्यक्तीवरती एखादी कारवाई झाली, त्याला ऑर्डर पाठवली आणि जर त्याला ते डिमांड मान्य नसेल तर तो जाईल अपिलिंग ऑथॉरिटीकडे, मीन्स अन ऑथॉरिटी अपॉइंटेड ऑर ऑथोराईज टू हिअर अपील्स, की हे चुकीचं आहे, त्याची बाजू कोण मांडेल ऐकेल, पहिले अपिलेट ऑथॉरिटी, त्यानंतर अपिलेट ट्रिब्युनल, त्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. हे 4 दिलेले आहेत टॅक्स पेअरला. पण हे चेक करण्याचं काम कोण करेल, नोटीस काढण्याचं काम कोण करेल, ऑर्डर काढण्याचं काम कोण करेल, ॲडज्युडिकेटिंग ऑथॉरिटी, बट नॉट इन्क्लुडेड जे बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इंडिया टॅक्सेस अँड कस्टम, ते ॲडज्युडिकेटिंग ऑथॉरिटी नाही आहे. रिव्हिजन ऑथॉरिटी त्यामध्ये त्यात ते येत नाहीत. द ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रूलिंग हे वेगळ्या ऑथॉरिटी आहेत, ज्या ऑथॉरिटी या ॲडज्युडिकेटिंग ऑथॉरिटी नाही आहेत, या वेगळ्या उद्देशाकरता बनलं. ओके, तर हे काम कोणाचं आहे, नोटीस पाठवणं ॲडज्युडिकेटिंग ऑथॉरिटीचं आहे. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, डिटर्मिनेशनचा अर्थ मराठीत काय होतो, निश्चितीकरण. निश्चितीकरण, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड और शॉर्ट पेड और erroneously refunded or input tax credit wrongly available utilized other than reason काय, रिझन हे नाही आहे की लबाडी करणे, हेतुपुरस्सर कोणत्याही असत्य कथन करणे किंवा वस्तुस्थिती दडपणे, हा उद्देश नाही आहे, या उद्देशाने केलेलं नाही आहे. कशा प्रकारे ही कारवाई तरतूद आहे बघा. आता 73(1) मध्ये की वेअर इट अपियर्स टू द PO Act, आता POच्या असं लक्षात आलं, जेव्हा POच्या असं लक्षात येईल की एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड, टॅक्स भरलाच नाही आहे, जमा केलाच नाही आहे किंवा कमी प्रमाणात जमा केला आहे, एक कारण आहे लक्षात घ्या. दुसरं कारण इरॅनियसली रिफंडेड, म्हणजे चुकीच्या प्रकारे अधिकार नसताना, इलिजिबल नसताना तो रिफंड घेतला. हे दुसरं काय, टॅक्स रिफंड घेतला म्हणजे अमाऊंट घेतली जी घेणं तरतुदीनुसार तो व्यक्ती पात्र नव्हता. तिसरं ITC अशा प्रकारचा घेतला जो घेण्यास पात्र नव्हता टॅक्स पेअर. हे 3 आहेत. यातलं काय घडलं असेल फॉर एनी रिझन, फॉर एनी रिझन, पण रिझन असं नाही आहे की ज्या टॅक्स चुकवणं हा उद्देश आहे, लबाडी करणं हा उद्देश आहे किंवा काय माहिती लपवून तो घेणं, सप्रेशन ऑफ फॅक्ट, असा काही उद्देश नाही आहे. तर PO काय करेल, PO शॅल सर्व नोटीस ऑन द पर्सन, POकडे हा अधिकार आहे, तो काय करेल, नोटीस पाठवेल त्या व्यक्तीला, चार्जेबल विथ टॅक्स विच हॅज नॉट बीन सो पेड और विच हॅज बीन सो शॉर्ट पेड और टू whom द रिफंड हॅज erroneously रिफंड बीन मेड और who has wrongly availed utilized input tax credit, requiring him to show cause as to why he should not pay the amount. तर जर का त्यांनी चुकीच्या प्रकारे टॅक्स शॉर्ट पेड केला आहे, नॉट भरलेला नाही आहे, ITC रिफंड घेतला आहे, रिफंड घेतला आहे, तर त्याला विचारणा केली जाईल की रिक्वायरिंग हिम टू शो कॉज
as to why he should not pay the amount specified in the notice along with interest payable thereon under section 50 and a penalty leviable under the provision of this act or the rules made thereunder. या कायद्यानुसार तरतुदीनुसार त्याच्याकडनं ती जी कराची वसुली आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी का घेऊ नये अशा प्रकारे त्याला विचारणा केली जाईल. शो कॉज, त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल. तो अधिकार या सेक्शन 73 मध्ये सेक्शन 1 मध्ये आहे. शो कॉज टू बी सर्व आणि कम्युनिकेशन ऑफ समरी. मग जो त्याचा फॉर्म दिला आहे DRC 01 यामध्ये हे पाठवलेलं आहे. कशा करता? डिमांडसाठी. डिमांड कशा करता? जो टॅक्स भरला नाही किंवा शॉर्ट भरला आहे किंवा ITC युटिलाइज केला आहे, जो घेण्याचा त्याला अधिकार नव्हता आणि चुकीचा रिफंड घेतला, या कारणासाठी त्याला नोटीस पाठवण्याचा अधिकार 73(1) मध्ये आहे. 73(2) मध्ये हे जे नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे, शोकॉज नोटीस एक आहे, शोकॉज नोटीस दुसरी आहे ऑर्डर. एक शो कॉज नोटीस आहे आणि दुसरी ॲक्च्युअल किती अमाऊंट घ्यायची आहे ती डिमांड करण्याची ऑर्डर. डायरेक्टली ऑर्डर नाही करणार. पहिले काय सांगितलं जाईल की उत्तर द्या तुमच्याकडनं ही वसुली का करू. शो कॉज नोटीस. आता ही शो कॉज नोटीस आणि ऑर्डर आहे, ही कधीही काढली जाऊ शकत नाही. एक लिमिट ठेवलं आहे, एक मर्यादा ठेवलेली आहे. जसं आपण बघतो GST 9 कधी भरायचा, GST 3B कधी फाईल करता, तशी ही ऑर्डर काढण्याची पण एक कालावधी आहे 3 वर्ष. ऑर्डर काढायची असेल तर 3 इयर्स हा पिरियड आहे. 3 इयर्स कधीपासनं काउंट कधी करायचे तर GST 9 हा ॲन्युअल रिटर्न आहे. ॲन्युअल रिटर्नपासनं 3 वर्षामध्ये. आता हे कुठं दिलं आहे, हे कुठे दिलं आहे ते लक्षात घ्या. एक आहे शो कॉज नोटीस आणि दुसरं आहे 73(10) एकदम बघायला लागेल आपल्याला. 73(10) वर जायला लागेल. 73(10) मध्ये हे दिले, द प्रॉपर ऑफिसर शाल इश्यू द ऑर्डर. ऑर्डर जी आहे म्हणजे जेवढी अमाऊंट प्लस इंटरेस्ट प्लस पेनल्टी within 3 years from the due date of furnishing of annual return for the financial year to which the tax not paid or short paid or input tax credit wrongly availed or utilized relates to or within 3 years from the date of erroneous refund. 73(10) काय सांगतो की 3 वर्षामध्ये ज्या फिनान्शियल इयरमधला तो GST 9 भरला आहे त्याची ड्यू डेट जी आहे तिथपासून 3 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे. टाइम लिमिट फॉर इश्यू ऑफ ॲड्युडिकेशन ऑर्डर. 3 वर्षानंतर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी मागता येणार नाही. कळलं एवढं? आता परत मी येतो इकडे. शो कॉज नोटीस. तर ऑर्डर वेगळं आहे, शो कॉज नोटीस वेगळं आहे, हे लक्षात घ्या. The proper officer shall issue the notice under section 73(1) at least 3 months prior to the time limit specified in section 73(10). 3 वर्ष कधीपासनं? GST 9च्या ड्यू डेटपासनं आणि जी त्याची जी डेट आहे त्याच्या 3 महिने अगोदर, ॲटलिस्ट 3 महिने अगोदर शो कॉज नोटीस काढली. आता बघा, आता इयर चाललंय, हे संपलं, 23-24 संपलं. याचा GST 9ची ड्यू डेट काय? हे आहे की नाही? आहे ना. आता 31 डिसेंबर 2024 आहे. आता जर एखादी डिमांड ऑर्डर काढायची असेल 23-24 साठी तर कधीपर्यंत काढली जाऊ शकते? 2025ला काय होईल? 1 वर्ष होईल. 26ला 2, 27ला 3, म्हणजे इकडे 31 डिसेंबर
2027, 24, 25, 26, 27 पर्यंत ऑर्डर काढायची. ओके. आता तुमची वॅटची कामं संपली सगळी. आता जी एस टीचीच कामं करायची आहेत. तुम्ही सगळं चेक केलं, त्याचं स्क्रुटिनी वगैरे केली, असं वाटलं ऑडिट करायचं, ऑडिट केलं आणि 2025 या वर्षामध्ये G-SHARE 9 फाईल केला. कधीही तुम्ही त्याची शोकॉज नोटीस पाठवली, चालू शकेल? लक्षात घ्या. एकदा G-SHARE 9 त्यांनी भरला का नंतर ऑडिटही केलं. G-SHARE 9 भरला आहे, स्क्रुटिनी केलं, असं वाटलं स्क्रुटिनीपेक्षा याचं ऑडिट करायला पाहिजे आणि ऑडिट केलं. लेट्स से मे 2025ला त्याचं ऑडिट झालं आणि त्या फाइंडिंगप्रमाणे त्याची लायबिलिटी डिटरमाइन झालेली आहे. मग त्याला नोटीस पाठवायची. म्हणजे ड्यू डेटपासून तुम्ही 2 वर्ष 2 years 9 months हा जो कालावधी आहे याच्यामध्ये कधीही शो कॉज नोटीस पाठवू शकता. एकदा का 2 वर्ष 9 महिन्याच्या पुढचा कालावधी गेला का नोटीस नाही पाठवता येणार, शो कॉज नोटीस. लक्षात घ्या मी काय म्हणतो. तुम्ही जसं त्याने G-SHARE 9 फाईल केला ड्यू डेटला, 1 महिन्यात तुम्हाला कळलं याच्या ऑडिट करायला पाहिजे, लगेच त्याला ऑडिटला गेले. 3 महिन्यात तुमचं काम झालं, मे महिने तुमचं फायनल झालं, याची किती आता लायबिलिटी येते, त्याला पाठवली नोटीस. 2 वर्ष 9 महिने नाही, G-SHARE 9 फाईल झाल्यापासून आम्ही त्याला 5 महिन्यात नोटीस पाठवली. मॅक्झिमम पिरियड दिला आहे 2 वर्ष 9 महिने, हा मॅक्झिमम पिरियड आहे. असं नाही आहे की त्याला आत्ता आपण 5-6 महिन्यात सगळं चेक केलं, आता ऑर्डर काढायची, थांबा 2 वर्ष 9 महिने, असं नाही. ते मॅक्झिमम आहे. त्याच्या आत 2 वर्ष 9 महिन्याच्या आत कधी नोटीस काढली जाऊ शकते. शोकॉज एकदा काढली का ऑर्डर या डेट नंतर काढता येणार नाही. शोकॉज मी मेला काढली, मे 2025ला. ऑपॉर्च्युनिटी बिंग हर्ड आहे. टॅक्सपेअरला बोलवलं, त्यांनी आपलं म्हणणं मांडलं, त्यांनी रिप्लाय केला, डिपार्टमेंटला नाही पाठला, तर मग ऑर्डर येईल. मग समजा ही ऑर्डर एकदा मे गेला, मेला पाठवलं त्याला शोकॉज नोटीस, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, समजा 10 नोव्हेंबरला 10 नोव्हेंबर 2025ला त्याला ऑर्डर काढली, होऊ शकतं. या डेट नंतर ऑर्डर काढता येणार नाही, लक्षात घ्या. आणि याच्या 3 महिने अगोदर म्हणजे 2 वर्ष 9 महिन्यानंतर शोकॉज नोटीस काढून काय उपयोग नाही, कारण 3 महिने अगोदर शोकॉज पाठवला पाहिजे. म्हणजे ही जी डेट दिली आहे डिसेंबर 31 डिसेंबर 2027, 3 महिने ॲटलिस्ट 3 महिने अगोदर. म्हणजे कुठला महिना येईल? सप्टेंबर, 30 ऑक्टोबर, नोव्हेंबर. 30 सप्टेंबर नंतर त्याची नोटीस काढता येणार नाही, कारण 3 महिने अगोदर नोटीस. म्हणजे लास्ट डेट काय असेल नोटीस काढण्याची? 30 डेट. पहिली डेट काय असेल? 1 जानेवारी. एकदा का G-SHARE 9 भरला का तिथपर्यंत तुम्ही कधी त्याची शोकॉज त्याला पाठवू शकता. कळलं? 2 वर्ष 9 महिन्यामध्ये शोकॉज पाठवायची, कधी पाठवा, आणि ऑर्डर या डेट नंतर येणार नाही. या डेट नंतर G-SHARE 9 भरला, ड्यू डेट झाली, नोटीस पाठवायचे सेक्शन 73ची, तर मग त्या डेट नंतर त्याला शोकॉज पाठवलीच नाही आहे, तर मग नोटीस इश्यू करता, मग त्याला ऑर्डर इश्यू करता येणार नाही. ॲटलिस्ट 3 महिने अगोदर शोकॉज द्या आणि मगच काही ऑर्डर काढता येईल. म्हणजे हे जे काय मागणं आहे हे 2 टप्प्यामध्ये होतं. पहिले काय करायचं? शोकॉज पाठवा. मग इथे काय दिलं आहे की प्रॉपर ऑफिसर शाल इश्यू द नोटीस अंडर सेक्शन 73(1). त्याच्याकडनं काय अमाऊंट घेणं लागतं डिपार्टमेंट. तर कशा प्रकारे घेईल? पहिले शोकॉज पाठवेल, 3 वर्ष पिरियड दिला आहे, त्यात ऑर्डर काढायची आहे. शोकॉज ऑर्डरच्या 3 महिने अगोदर काढलं पाहिजे. तर हेच दिलं आहे, ॲटलिस्ट 3 months प्रियर टू द टाईम लिमिट स्पेसिफाईड इन सेक्शन 73(10) फॉर इश्यू ऑफ ऑर्डर. म्हणजे जी ऑर्डर आहे रेफर्ड हिअर हॅज टू बी पास विदिन 3 years फ्रॉम द ड्यू डेट फॉर फर्निशिंग ऑफ ॲन्युअल रिटर्न फॉर द फिनान्शियल इयर टू विच द टॅक्स नॉट पेड. ज्या वर्षामधला टॅक्स त्याचा शॉर्ट पेड झाला आहे किंवा नॉट पेड झाला आहे त्या वर्षाचा G-SHARE 9ची डेट आहे
त्या डेटपासून 3 वर्ष. किंवा ITC रॉंगली अवेल्ड आहे किंवा युटिलाइज रिलेट टू ऑर विदिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ इरेनियस रिफंड. रिफंडचं कसं आहे, रिफंड कधी घेतला, रिफंड घेतला तिथपासून 3 वर्ष. तिकडे GSR 9 बघायचं, हे लक्षात घ्या. रिफंड जेव्हा मागितला तिथपासून 3 वर्ष, within 3 years from the date of erroneous refund or within 3 years from the date of erroneous refund. रिफंड मागितला तर रिफंड घेतला, कळलं त्याला GSR 9 भरायची गरज नाही. रिफंड घेतला 3 वर्षामध्ये तर कळलं. हां नाही, रिफंड घेतला ना त्यांनी, जो त्याला घेण्याचा हक्क नाही आहे त्याचा रिफंड घेतला. ॲड्युकेशन ऑथॉरिटीचं काम काय, जे काय काम चाललं आहे ते व्हेरीफाय करणं. त्यांनी व्हेरीफाय केलं, त्याला चुकीचा रिफंड केला आहे. रिफंड घेता येतो टॅक्सपेअरला 2 वर्ष. तुम्ही टॅक्सपेअरला रिफंड घेण्याकरता मर्यादित ठेवलं आहे की 2 वर्षानंतर रिफंड मिळणार नाही. मग चुकीचा रिफंड घेतला किंवा चुकीचा टॅक्स नाही भरला किंवा टॅक्स चुकीचा भरला, ITC चुकीचा घेतला, तर त्याला पण काहीतरी मर्यादा पाहिजे की नको. ती ही मर्यादा 3 वर्ष की ती घटना घडल्यापासून. मग कसं होतं, रिफंड चुकीचा घेतला आहे तर रिफंड करता GSR 9 काय नाही आहे. ITC चुकीचा घेतला आहे, टॅक्स चुकीचा पे केला आहे, तर ती लायबिलिटी GSR 9 रिकन्साईल करून भरणं अपेक्षित आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तिथपासून 3 वर्ष दिलेली आहे. ड्यू डेट ऑफ ॲन्युअल रिटर्न तिथपासून 3 वर्ष दिलेली आहे. ह्याचा उद्देश काय, इन ऑर्डर टू अधेअर टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. एखाद्याला आपल्याला न्यायपूर्ण पद्धतीने टॅक्स वसुली करायची, बिफोर रेजिंग एनी डिमांड, तर एक संधी द्यायची की हे जे तुम्ही ITC घेतला आहे किंवा आउटपुट टॅक्स पे केला आहे किंवा केला नाही आहे तर तुम्ही तो पे करा, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. नोटीस हॅज टू बी इश्यूड, त्याला म्हणतात जनरली शो कॉज नोटीस, आस्किंग द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स to show as to why the specified amount of tax should not be demanded from him. The PO may before serving of such so called notice communicate to said person. त्याला पहिले संपर्क करा, त्याला बोलवा, त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांनी जो रिप्लाय केला आहे तो जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर ज्या आधारावर डिमांड मागितला जातो तो आधारच चुकीचा असेल तो प्रूव्ह करेल, तो कन्व्हिन्स करेल, तर मग शो कॉज नोटीस काय होईल, मागे घेतली जाईल, ड्रॉप केली जाईल, प्रोसिडिंग संपवल्या जातील. आणि जर त्याचं उत्तर चुकीचं असेल, आफ्टर कन्सिडरिंग द रिप्लाय फाइल्ड बाय द पर्सन ॲज वेल ॲज द सबमिशन मेड ड्युरिंग द पर्सनल हिअरिंग, द ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी शॅल पास अ स्पीकिंग ऑर्डर. आता ज्यावेळेस ऑर्डर पाठवली जाते, आता ज्यावेळेस तुमच्याकडे डिपार्टमेंट काय माहिती आहे तर त्याला पहिल्यांदा इंटिमेट केलं जातं. आता ज्यावेळेस इंटिमेट केलं जातं ते खाली बघा इथे म्हटलं आहे द ग्राउंड्स अँड क्वांटिफिकेशन आर अटॅच गिवन बिलो. काय बेसिसवरती, काय ग्राउंड आहे की आम्हाला अशी काय माहिती मिळाली, कुठल्या आधारावरती तुमच्याकडनं आम्ही कुठल्या पिरियडचा कुठल्या प्रकारचा टॅक्स, CGST, GST, IGST कुठल्या संदर्भामध्ये, ही सगळी माहिती त्याला देणं आणि त्याची किती अमाऊंट आहे त्या प्रकारे हे त्याला सांगितल्यानंतर मग तो चेक करेल, तो व्हेरीफाय करेल, तो त्याचा रिप्लाय देण्याचा अधिकार आहे, तो घेईल. जे नोटीस पाठवली आहे किंवा इंटिमेशन पाठवलं आहे ऑनलाईन त्याला उत्तर देईल, प्लस तो पर्सनली येऊन ऑफिसरशी बोलेल आणि यातनं मग सगळं फायनल झाल्यानंतर मग पुढे आयदर प्रोसिडिंग कंटिन्यू होईल, रिप्लाय चुकीचा आहे, टॅक्स डिमांड कन्फर्म आहे, मग त्याला डिमांड ऑर्डर पास केली जाईल. आणि जर ते टॅक्स डिमांड कन्फर्म नाही झालं, चुकीची आपल्याकडे माहिती आहे, त्याचं क्लेरिफिकेशन बरोबर आहे, तो टॅक्स देणं लागत नाही, प्रोसिडिंग ड्रॉप. स्पीकिंग ऑर्डरमध्ये काय असतं, इज अ ऑर्डर विच मेन्शन द रिझन फॉर अरायव्हिंग ॲट पर्टिक्युलर रिझन. कशा प्रकारे आमच्याकडे काय माहिती आहे, कुठल्या आधारावरती आम्ही ही ऑर्डर काढतो, सेक्शन रूल त्यांनी कुठला डिफॉल्ट केला आहे त्या डिफॉल्टच्या आधारे स्पीकिंग ऑर्डरमध्ये सगळं दिलेलं असेल. आणि जर ते टॅक्सपेअरला पटत नसेल, कायद्याच्या आधारे तुम्ही जे काय आमच्याकडे डिमांड करता ते पटत नसेल, तर मग तो अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल
कडे जाऊन दाद मागेल. आलं लक्षात? आता जर एखाद्याला एखादी प्रोसिजर चुकीच्या प्रकारे त्यांनी कायद्याने अर्थ काढला असेल, समजा आता मी नवीन बिझनेस सुरू केला, मी बिझनेस सुरू केला फिनान्शियल इयर 19-20ला, 20-21, 21-22, फिनान्शियल इयर 19-20, फिनान्शियल इयर 20-21 आणि फिनान्शियल इयर 21-22. मी काहीतरी अशा प्रकारचं समजा एक धरून चला, फूड किंवा बेवरेजेस याचा ITC घ्यायचा नाही आहे. मला माहिती नाही, मी घेतो ITC. मला वाटलं ITC अलाउड आहे, मी घेतो ITC. मी 19-20ला घेतला, 20-21ला घेतला. जोपर्यंत मला कोणतरी सांगत नाही रे चुकीचं आहे, हे नाही ITC अलाउड आहे, तोपर्यंत मी घेतच राहीन ना. आता ज्या वेळेस एखाद्याने एखादी चूक केली आहे, ज्यावेळेस त्याची स्क्रुटिनी होईल, त्यावेळेस लक्षात येईल की अरे ही चूक तो परत करतोय. ज्या GSTR 2A किंवा 2B मध्ये जो ITC येतोय तो रिस्ट्रिक्ट आहे, त्याला तो घ्यायला नाही पाहिजे त्याने 3 वर्ष तो सेम ITC घेतोय. मग जर तुमच्या लक्षात आलं की सेम डिफॉल्ट त्याने 3 वर्ष केलं, तर पहिल्या वर्षाकरता DRC 01 ही काय शोकॉज नोटीस आहे, आणि DRC 01A हे इंटिमेशन आहे, लक्षात घ्या. आणि एक सेम डिफॉल्ट जर केला असेल तर त्याला डुप्लिकेट नोटीस न पाठवता एक स्टेटमेंट पाठवलं होतं, PO मे सर्व स्टेटमेंट फॉर टॅक्स पिरियड नॉट कवर्ड इन शोकॉज नोटीस, यात तो कवर नाही आहे, अँड इश्यू समरी ऑफ स्टेटमेंट DRC 02 वेअर अ नोटीस हॅज बीन इश्यूड फॉर एनी पिरियड अंडर सेक्शन 73(1). द प्रॉपर ऑफिसर मे सर्व स्टेटमेंट कशा करता पाठवेल, कंटेनिंग द डिटेल्स ऑफ टॅक्स नॉट पेड, शॉर्ट पेड, इरेनियसली. त्याचा जो डिफॉल्ट झाला आहे, आउटपुट टॅक्स डिफॉल्ट असो, रिफंड डिफॉल्ट असो किंवा ITC डिफॉल्ट असो, अशा पिरियडचा आहे जो 73(1) मध्ये कवर नाही ऑन द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स, तो त्या स्टेटमेंटमध्ये दिला जाईल. द सर्व्हिस ऑफ सच स्टेटमेंट शॅल बी, एक नोटीस एक स्टेटमेंट आहे, तर जे स्टेटमेंट आहे ते मानलं जाईल की ती नोटीसच आहे 73(1) प्रमाणे. सब्जेक्ट टू द कंडिशन टॅक्स, कंडिशन काय त्याची की द ग्राउंड रेगेड अपॉन फॉर सच टॅक्स पिरियड आर द सेम ॲज आर मेन्शन इन द अर्लियर नोटीस. टॅक्स पिरियड अदर दॅन दोज कवर्ड 73(1) आर द सेम ॲज पर मेन्शन इन द अर्लियर नोटीस. ओके, सेम रिझन करता असेल तर स्टेटमेंट जाईल, आणि ते स्टेटमेंट हे शोकॉज नोटीस मानलं जाईल. हे कधी होईल असा, वेअर अ नोटीस हॅज बीन इश्यूड फॉर एनी टॅक्स पिरियड ऑन अ पर्सन चार्जेबल विथ टॅक्स इफ सच पर्सन कमिट्स सच अ डिफॉल्ट इन सम अदर पिरियड ऑल्सो, instead of issuing a detailed notice, a statement containing the details of tax paid, short paid, जे डिफॉल्ट आहेत रिफंड किंवा ITC बद्दल तेच त्यात होतील. जे सूड हे कशा करता येईल, ही कारवाई जलद होईल, याला वेग येईल. त्याकरता या प्रकारची ॲड्युडिकेशन प्रोसेस, निर्णय प्रक्रिया, परत हे डुप्लिकेशन होणार नाही, रिपिटेटिव्ह पेपरवर्क होणार नाही, याकरता हे स्टेटमेंट ठेवलेलं आहे. ग्राउंड सेम आहे, तर एक नोटीस एका वर्षाकरता, दुसऱ्या पिरियड करता स्टेटमेंट, आणि स्टेटमेंट समजलं जाईल की नोटीसच आहे. आता आपण पुढे रूल बघणार आहोत. रूलमध्ये कसं आहे, DRC 01 हे काय आहे, नोटीस आहे, आणि 1A मध्ये काय आहे, त्याला माहिती दिली जाते, इंटिमेट केलं जातं, ही माहिती आहे. जर त्याला ती माहिती वाचल्यानंतर जर त्याला कळलं की हो मी चुकलो आहे, मी टॅक्स भरतो, द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मे बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस. आता मी कधी डिफॉल्ट केला आहे हे मला कुठूनतरी कळल्याशिवाय ते कळणार नाही ना.
म्हणून ते इंटिमेशन DRC 01A मध्ये येतं. ते कळल्यानंतर ॲज अ केस मे बी द स्टेटमेंट अंडर सेक्शन 73(3) पे द अमाऊंट ऑफ टॅक्स अलॉंग विथ द इंटरेस्ट पेबल. जे शोकॉज नोटीस पाठवायची आहे त्याचं इंटिमेशन जे पाठवलं आहे त्यामध्ये जी अमाऊंट त्याला देणं आहे असं सांगितलं तर तो मान्य करतो आणि टॅक्स इंटरेस्ट पे करतो. हिज ओन असर्टेनमेंट ऑफ सच टॅक्स, म्हणजे इथे त्याला तुम्ही स्वइच्छेने टॅक्स भरा. जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही टॅक्स आणि इंटरेस्ट भरा. प्रॉपर ऑफिसर आणि इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर इन रायटिंग ऑफ सच पेमेंट. इंटिमेट केलं त्याला व्हॉलंटरी पेमेंट ऑफ टॅक्स अँड इंटरेस्ट बिफोर इश्यू ऑफ शोकॉज नोटीस तो करू शकतो. बिफोर इथे काय म्हटलं आहे, बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस, तात्काळची नोटीस येण्यापूर्वी किंवा ते स्टेटमेंट 73(3) मध्ये ते देण्यापूर्वी पे द अमाऊंट आणि इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ स्वतःहून तो पे करतो. त्याला अगोदरच कळलं, समजा तुम्ही ऑडिट करत असाल आणि त्याला काय विचारलं जातं आणि त्याला कळलं डिफॉल्ट झालं आहे, त्याला DRC 01A देण्यापूर्वी पण तो पेमेंट करू शकतो. तुम्ही 3 महिने मग फाइंडिंग सांगाल मला. कसं होतं की काय विचारलं तर डॉक्युमेंट मागितलं जातात, अकाउंटंटला कळतं चूक झाली, तो त्याच्या लिगल ॲडवायझरला विचारेल अरे मला हे विचारत होते असं विचारत होते. मग त्यांना कळलं चूक झाली आपल्याकडनं. मग 74चा चार्ज लावण्याऐवजी आपला उद्देशच नव्हता, लगेच भरून टाकू आपण, भरून टाकू आणि भरल्यानंतर ओन असर्टेनमेंट ऑफ सच टॅक्स और किंवा त्याला ऑफिसरने सांगितलं, इन्फॉर्म केलं द प्रॉपर इज रायटिंग ऑफ सच पेमेंट. ओके, हे 2 आहेत. एक पे द अमाऊंट, तो पे करू. कर आकारणी योग्य व्यक्ती स्फोट कलम 1 अन्वये नोटीस किंवा 3 प्रमाणे विवरणपत्र बजावण्यापूर्वी अशा कराबाबत तिची स्वतःची खात्री करून घेऊन किंवा समोचित अधिकाऱ्याकडून खात्यात जमा करण्यात आलेल्या कराच्या आधारे येणाऱ्या कराच्या रकमेसह तीवर पोस्ट कलम 50 अन्वये देय असलेले व्याज भरता येईल आणि असा भरण्याची लेखी माहिती कळवता येईल. म्हणजे भरली DRC 03 मध्ये आणि कळवलं, हे तो करू शकतो. कळलं, हे करता येतं. हे जर केलं तर द प्रॉपर ऑफिसर ऑन रिसिप्ट ऑफ सच इन्फॉर्मेशन, माहिती कळवली भरलेले आहेत तर शॅल नॉट सर्व एनी नोटीस. आता ते कारणच उरलं नाही ना, ज्या कारणाकरता त्याला शोकॉज नोटीस पाठवायची होती त्याने ते पेमेंट केलेलं आहे, टॅक्स आणि इंटरेस्ट पे केलं आहे. द स्टेटमेंट किंवा नोटीस इन रिस्पेक्ट ऑफ द टॅक्स सो पेड or any penalty payable under provision of this act is made therein. त्याला टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी विषयी नोटीस पाठवली जाणार नाही. ओके, कळलं एवढं. 73(6) सांगतो जर पेमेंट केलेलं आहे टॅक्स आणि इंटरेस्ट आणि काय असेल ते पेनल्टीचं तर त्याला नोटीस पाठवली जाणार नाही. where the proper officer is of the opinion that अमाऊंट त्यांनी पे केली, जी पे केली ती शॉर्ट पेड केली अमाऊंट ॲक्च्युली. बघा आता काय होतं की काही लोकांनी असं केलं, त्यांना ज्या काय नोटीस पाठवल्या होत्या तर त्यांनी टॅक्स भरून घेतला, इंटरेस्ट पेनल्टी नाही भरली. तुम्ही बघाल आता की जो सेक्शन 16(4) आहे याच्यामध्ये काही लोकांना नोटिसा गेल्या, त्यांनी टॅक्स भरला, इंटरेस्ट पेनल्टी नाही भरली. कोणाकोणाला डिमांड असे गेले होते त्यांनी टॅक्स भरला, इंटरेस्ट पेनल्टी नाही भरली. अशा काही कोर्टामध्ये केस चालू होत्या की इंटरेस्ट माफ करा, पेनल्टी घेऊ नका, आम्ही टॅक्स भरतो. तर या लोकांना ते कळलं की काय काय असे आहेत की जिकडे अशा कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालू आहेत की जिकडे टॅक्सपेअरची मागणी आहे की आम्ही टॅक्स देतो पण इंटरेस्ट किंवा पेनल्टी घेऊ नका. ज्यांनी भरला टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी त्यांना गव्हर्नमेंट परत देत नाही. ॲम्नेस्टी स्कीम आली, काही आलं तर गव्हर्नमेंट काय म्हणतं, हा टॅक्स भरा, इंटरेस्ट माफ करतो. पण ज्यांनी इमानदारीत भरला तिथे अडकले, ती गव्हर्नमेंट परत देत नाही. आणि ज्यांनी नाही भरला
तर इंटरेस्टवरती इंटरेस्ट लागत नाही. मी टॅक्स नाही भरला तर माझा 1 लाख भरायचे होते, 3 वर्षानंतर मला 1,54,000 झाले. वाढले ना 54,000, 1 लाखाचे 1,54,000 झाले. मी 1 लाख भरले, 54,000 बाकी आहेत. हे 54चे अजून अमाऊंट वाढणार आहे का? नाही वाढणार. राहू दे इंटरेस्ट, मग तेव्हा देऊ. नाही भरला त्यांनी, टॅक्स भरला आणि मग गव्हर्नमेंटचं बऱ्याच वेळा असं निकाल येतो की टॅक्स भरा, इंटरेस्ट माफ करतो. असं ज्यांना माहिती आहे, त्याचा कोण लिगल ॲडवायझर असेल व काय करायचं, भरायचं तुम्हाला टॅक्स भरून टाका, रिकव्हरी तुमची थांबूची वेळ भरून टाका टॅक्स. बाकी कोर्टात केस चालू आहे, बघता येईल काय असेल ते. टॅक्स भरला आणि इंटरेस्ट नाही भरला आणि अन्युटी स्कीम आली, चालेल. असे लोक वाचतात बराच वेळा. शॉर्ट पेड केला तर मागितलं जाईल, मग त्याला नोटीस पाठवली जाईल. टॅक्स भरला, इंटरेस्ट नाही भरला, मग त्याला नोटीस पाठवायला पाहिजे नको इंटरेस्टची. बट शॉर्ट पेड केला, वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमाऊंट पेड फॉल्स शॉर्ट ऑफ द अमाऊंट ॲक्च्युअली पेबल, जी अमाऊंट पेबल होती, ही शॅल प्रोसीड टू इश्यू नोटीस. संपूर्ण देय जे देणं आहे ते दिलं तर नोटीस नाही, पण संपूर्ण देणं दिलं नाही तर मग त्याच्यावरती नोटीसची कारवाई होणार. पार्ट पेमेंट केलं, पार्ट पेमेंट नाही केलं, कारवाई होणार पुढे. प्रत्यक्षात देय असलेल्या रकमेपेक्षा कमी भरली असल्याचे POचे मत बनलं असेल, त्या बाबतीमध्ये एवढी रक्कम कमी भरलेली असेल तेवढ्या रकमेप्रमाणे नोटीस काढण्याची कार्यवाही सुरू राहील. आता त्यांनी पहिले काय केलं, इंटिमेशन दिलं जाईल DRC 01A मध्ये, मग नोटीस काढली जाईल. नोटीस काढली, शो कॉज नोटीस, ज्यामध्ये ॲक्च्युअल अमाऊंट, टॅक्स, पेनल्टी तिन्ही मेन्शन. वेअर एनी पर्सन चार्जेबल विथ टॅक्स 73(1) किंवा 73(3) मध्ये स्टेटमेंट आहे, दोन्ही डीम टू बी शो कॉज नोटीस. पे द सेड टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट अंडर सेक्शन 50. नोटीस दिली, टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी पण त्यात लिहिली आहे. जर त्यांनी 30 दिवसामध्ये जर शो कॉज नोटीस काढल्यावर पेमेंट केलं, पेनल्टी माफ. नो पेनल्टी शॅल बी पेएबल अँड ऑल प्रोसिडिंग संपला. सगळं कारवाई संपूर्ण देईल. पेमेंट फक्त टॅक्स इंटरेस्टचं करायचं नोटीस आल्यापासून 30 दिवसामध्ये. 30 दिवसानंतर मग पेनल्टी भरा. पेनल्टी किती लागेल? पेनल्टी लागेल 10% ऑफ टॅक्स किंवा 10,000 विषयावर इज हायर. समजा तुम्हाला 70,000 भरायचे आहे, 10% किती काढाल? 7,000. ओके, 7,000 किंवा 10,000 विचेवर इज हायर. 30 दिवसानंतर 10,000 भरायला लागतील. आणि जर तुम्हाला 2 लाख भरायचे असतील, 10% किती होतील? 20,000. मग 20,000 किंवा 10,000 विचेवर इज हायर, तेवढी पेनल्टी भरायला लागेल. शो कॉज नोटीस निघाली 30 दिवसानंतर मिनिमम 10,000 भरावेच लागतील. तुम्ही म्हणाल मला टॅक्स भरायला तर 1,000 रुपये, अच्छा 11,000 भरू मी? येस. 1,000 टॅक्स तुम्ही नाही भरला 30 दिवसामध्ये तर 10% 100 रुपये होतात 1,000चे. आणि इथे काय म्हटलंय, पेनल्टी 10,000, म्हणजे 10 + 11 भरायला लागतील. तरतूद तशी आहे. लॉजिकल आहे की नाही आहे तो विषय नाही, समजलं ना काय? 30 दिवसानंतर 10% ऑफ टॅक्स आणि 10,000 विचेवर इज हायर, यात जास्त काय. 30 दिवसाच्या आत भरली पेनल्टी माफ, टॅक्स इंटरेस्ट भरायचं. आता बघा काय झालं, 17-18चा जी डेट होती, 17-18चा GSTR 9 भरला गेला. काही राज्यांचा 5 तारखेला काय टॅक्सपेअरचा, काही 7 या नोटिफिकेशनप्रमाणे. कधी? 2020ला. ओके, त्याप्रमाणे तो जो पिरियड होता 3 वर्षाचा तो संपला.
त्यानंतर त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं, नोटिफिकेशन नंबर 9/2023 आणि ही तारीख 31 डिसेंबर 2023 केली. कशासाठी? एक्सटेन्शन ऑफ टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ ऑर्डर. ऑर्डर काढण्याची डेट जी आहे ती वाढवली. त्यानंतर दुसऱ्यांदा वाढवली 56/2023. यात 17-18 डेट नाही वाढवली, 18-19 वाढवली आणि 20-19-20 वाढवली आणि मग ह्या 2 डेट झाल्या. आता ही 31 ऑगस्टपर्यंत काय होईल? ऑर्डर काढायची आहे 19-20च्या पिरियडची. ऑर्डर केव्हा काढू शकतो? 31 मेपर्यंत, 31 मेपर्यंत जेवढ्या शोकत नोटीस गेल्या, मे झाला, आता पुढे काय? जून, जुलै, ऑगस्ट, 31 ऑगस्ट. म्हणजे इथे 31 मेपर्यंत ज्यांना शोकत नोटीस पाठवल्यात त्या सगळ्यांची ऑर्डर 31 ऑगस्टला जाईल. तर गव्हर्नमेंटने काय केलं? बऱ्याच स्टेटनी 26-27 या 2 डेटला मेच्या शोकत नोटीस पाठवली. म्हणजे 26-27 ऑगस्टपर्यंत त्यांची ऑर्डर काढणार. 3 महिन्यांनी ऑर्डर काढायची आहे. म्हणजे मॅक्झिमम 31 ऑगस्टपर्यंत सगळ्यांची ऑर्डर निघतील. 26-27ला नोटीस पाठवली आहे म्हणजे मग 28, 29, 30 3 दिवसामध्ये काय करा? ऑर्डर पास करा. कळलं मी काय म्हणतो? कळलं? बऱ्याच टॅक्सपेअरला 26 आणि 27 या 19-20 वर्षात जो हा पिरियड आहे त्याच्या ऑर्डर एकदम लास्ट मोमेंट मे महिन्याच्या 2-3 दिवस अगोदर नोटीस पाठवल्या गेल्या. उद्देश काय? की 3 महिन्यात ऑर्डर काढली पाहिजे ना. मग ज्या नोटीस पाठवल्यात त्यांना 3 महिन्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी बिंग हड आहे, या भेटा, बोला, टॅक्स मान्य, नाही मान्य, पार्टली मान्य, फुल्ली मान्य, जे काय होईल. मग जेवढी अमाऊंट याच्यानं घ्यायची आहे त्याची ऑर्डर लास्ट डेट 31 ऑगस्ट आहे. त्यानंतर ऑर्डर काढता येणार नाही. 3 महिने पूर्ण होतील 26, 27, 28 ऑगस्टला. म्हणजे 28 ऑगस्ट, 29, 30, 31 यामध्ये नोटीस काढता येईल. ऑर्डर काढली 6 महिन्याने नोटीस काढली, चालते की नाही? हा पुढचा प्रश्न आहे बघा. हे बघा, हे किती? हे ऑगस्ट आहे. समजा जानेवारीमध्येच त्यांनी शोकत नोटीस पाठवली होती. समजा जानेवारी 2024ला शोकत नोटीस दिली, तर 3 महिने दिले बाबा उत्तर दे म्हणून शोकत नोटीस. 3 महिने गेले, 4 महिने गेले, 5 महिने गेले, मग ऑर्डर काढली. ऑर्डर काढायची असेल तर 3 महिने अगोदर शोकत नोटीस दिली पाहिजे. पण शोकत नोटीस दिल्यापासून 3 महिन्याच्या आत ऑर्डर काढायची नाही. 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी ऑर्डर कधी काढता येते? जर ही जी लास्ट डेट आहे ही जर का निघून गेली मग ऑर्डर काढता येते. शोकत नोटीस काढल्यापासून किती दिवसामध्ये ऑर्डर काढायची याचं लिमिट, मॅक्झिमम लिमिट हे. याच्यात 3 महिने अगोदर शोकत नोटीस दिली पाहिजे. तुम्ही 6 महिने अगोदर दिली, ओके ना? 6 महिने अगोदर दिली का? ऑर्डर काढायची 6 महिने अगोदर दिली. आत्ता आपण वाचला का? शोकत नोटीस ऑर्डर काढण्याच्या अगोदर मिनिमम 3 महिने दिली पाहिजे, मिनिमम 3 महिने. पण तुमचं बोलणं चालू आहे, चर्चा चालू आहे, डिपार्टमेंटला पण थोडं लिगल काय ॲडवाईस घ्यायचं आहे, तो पिरियड 4 महिने झाला, 5 महिने झाला आणि मग 5 महिने झाला म्हणजे आपण जे ऑर्डर काढले ती बरोबर आहे. मग 5 महिन्यांनी ऑर्डर काढायची, म्हणजे शोकत नोटीस दिली ती बरोबर आहे, 5 महिन्यांनी ऑर्डर काढायची, काढू शकतो. असं म्हटलेलं नाही आहे की शोकत नोटीस दिल्यापासून 3 महिन्यात ऑर्डर काढलीच पाहिजे, असं नाही आहे. ऑर्डर काढता येते मॅक्झिमम 3 वर्षामध्ये आणि ऑर्डर काढण्या अगोदर मिनिमम 3 महिने अगोदर शोकत नोटीस दिली पाहिजे, हे लक्षात घ्या. इंटरप्रिटेशन काय? तेच मला सांगतोय की 17-18चा GSTR-9 जे पोर्टल सगळं गडबड झालं, पोर्टल गडबड झालं आणि त्यानंतर 2019च्या निवडणुका पण आल्या आणि गव्हर्नमेंटकडे जसं GSTR-1 3B भरण्याची डेट वाढली, GSTR-9ची पण डेट एक्सटेंड झाली आणि 17-18चा जो GSTR-9 आहे तो भरला गेला फेब्रुवारी 2020मध्ये. अपवाद नाही, सुरुवात होती ना GST कायद्याची, सगळं ऑनलाईन होत होतं.
100% त्यांना ऑनलाईन करायचं होतं. या उद्देशाने कॉमन पोर्टल केलं. मग कॉमन पोर्टलचं जे काय त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं सॉफ्टवेअर कंपनीला, त्यांची काय ती कंपनी वेळेमध्ये सगळं ऑनलाईन डेव्हलप करू शकले नाही. सर्व्हर स्मूथली चालत नव्हता. त्यामुळे GSTR 9 उशिरा फाईल झाला. तो उशिरा फाईल झाल्यामुळे 17-18 GSTR 9 फाईल झाल्यापासून 3 वर्ष आहेत ना, ती वाढली. प्लस कोविड आला म्हणून तो ऑडिट किंवा स्क्रुटिनी होऊ शकली नाही. म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटने काय केलं, सेक्शन 168A आणला. थोडं लक्षात घ्या आता. सेक्शन 168A आणला. कोविडमध्ये काम झालं नाही, म्हणजे 3 वर्षामध्ये जे काय व्हायला पाहिजे स्क्रुटिनी किंवा ऑडिट ते गव्हर्नमेंटला करता येत नव्हतं, कारण ऑफिसेस बंद होती. 168A मध्ये the power to issue notification, notwithstanding anything contained in this act, the government may, on the recommendations of the council, by notification extend the time limit specified or prescribed or notified under this act in respect of action which cannot be completed or compiled with due to force measure. Okay, force measure. The power to issue notification under subsection 1 shall include the power to give a retrospective effect to such a notification from a date the commencement of this act. Power of government to extend time limit हे त्यांनी इथे मिळवलं. आणि यातून त्यांनी ही जी डेट आहे तुम्हाला मी जे दाखवतं इथे नोटिफिकेशन हे काढून त्यात ती पॉवर होती 168A ची की आम्ही नोटीस काढण्याचा कालावधी वाढवू शकतो, कारण त्याचा फोर्स मेजर तशी प्रति निर्माण झाली. त्यामुळे काम करता आलं नाही म्हणून ते त्यांनी एक्सटेन्शन दिलं. तर ह्याच्या अगेन्स्ट या जो नोटिफिकेशन काढला 9/2023 यातनं काय केलं, नोटीस ऑर्डर काढण्याचा पिरियड जो टाईम लिमिट जो आहे इश्युअन्स ऑफ ऑर्डर तो त्यांनी डेट एक्सटेंड केली. याच्यामध्ये या सेक्शनला अनेक पिटिशन फाईल केले गेले. ह्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं की हे पिरियड एक्सटेंड करण्याची पॉवर जी आहे हीच चुकीची आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने 2दा एक्सटेंड केला पिरियड. पहिल्या वेळेसच त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये कोर्टाने हे सगळे पिटिशन डिसमिस केले. हे सगळे एवढ्याने केस केल्या होत्या की बंच ऑफ पिटिशन चॅलेंजिंग नोटिफिकेशन नंबर 9/2023 इश्यू बाय गव्हर्नमेंट फॉर एक्सटेन्शन ऑफ टाइम लिमिट डिसमिस बाय हायकोर्ट. लक्षात घ्या. तर हे मी असं काढतो इथे बघा हे जे आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एक बहुत ही इंपॉर्टेंट जजमेंट आई है जीएसटी में, मेजर सेटबैक फॉर टैक्स पेयर्स, जिसमें बंच ऑफ पिटिशंस जो हैं टैक्स पेयर्स की वो डिसमिस कर दी है हाई कोर्ट ने. जिन पिटिशंस में पिटिशनर्स ने चैलेंज किया था नोटिफिकेशन नंबर 9/2023 को, जिसमें कि गवर्नमेंट ने डेट बढ़ाई थी फॉर इशूइंग नोटिस अंडर सेक्शन 73, वो सारी पिटिशंस हाई कोर्ट ने डिसमिस कर दी है. बंच ऑफ पिटिशन जो है वो डिसमिस हो गई है. तो मेजर सेटबैक फॉर टैक्स पेयर्स. आइए बताते हैं आपको डिटेल में केस क्या है, केस के फैक्ट क्या है, सबमिशन क्या थी टैक्स पेयर की, हाई कोर्ट ने ऐसा डिसीजन क्यों दिया. सबसे पहले आपको बैकग्राउंड बता देते हैं कि नोटिफिकेशन नंबर 9/2023 जो थी वो 31 मार्च 2023 को आई थी, जिसमें कि गवर्नमेंट ने अपने ऑफिसर्स के लिए जो नोटिस भेजने की डेट होती है अंडर सेक्शन 73 वो बढ़ाई थी फॉर फाइनेंशियल ईयर 17-18, 18-19. तो जहाँ पे वो डेट बढ़ाई थी तो टैक्स पेयर्स के जिनके केस खोले गए थे उस डेट बढ़ाने के बाद, यानी कि उस नोटिफिकेशन को यूज़ करते हुए जिन टैक्स पेयर्स के अगेंस्ट डिमांड रेज की गई थी वो सारे टैक्स पेयर्स पहुँच गए हाई कोर्ट. उन्होंने उस नोटिफिकेशन को चैलेंज किया था कि भाई ये नोटिफिकेशन गलत है, आप इस तरह नोटिफिकेशन इशू करके अपने ऑफिसर्स के लिए डेट नहीं बढ़ा सकते हैं. ऐसा चैलेंज उन्होंने क्यों किया? गवर्नमेंट तो कोई भी नोटिफिकेशन इशू कर सकती है. फिर गवर्नमेंट को
चैलेंज कैसे कर रहा है टैक्स पेयर कि भाई नोटिफिकेशन आप इशू नहीं कर सकते। दोस्तों जो चैलेंज किया था वो बेसिकली मेन ग्राउंड उसका ये था कि जो नोटिफिकेशन इशू की गई थी वो इशू की गई थी अंडर सेक्शन 168A, यानी कि जो पावर है नोटिफिकेशन इशू करने की वो है 168A। 168A अगर आप पढ़ेंगे तो वहाँ पे जो क्लॉज लिखा हुआ है कि जहाँ जहाँ गवर्नमेंट डेट बढ़ा सकती है, यानी नोटिफिकेशन इशू कर सकती है, लिमिटेशन को इंक्रीज कर सकती है, तो उसमें एक जो मेजर क्लॉज लिखा हुआ है वो लिखा हुआ है फोर्स मेजर। फोर्स मेजर जो होता है दोस्तों उसके लिए गवर्नमेंट ने वहाँ पे उसकी एक्सप्लेनेशन भी दे रखी है, जैसे कि वॉर, एपिडेमिक, फ्लड, ड्रॉट, फायर, साइक्लोन, अर्थक्वेक और एनी अदर कैलेमिटी कॉज्ड बाय नेचर और अदरवाइज इफेक्टिंग द इम्प्लीमेंटेशन ऑफ द एनी ऑफ द प्रोविजन। यानी कि अगर इस तरह की कोई सिचुएशन होती है, वॉर, एपिडेमिक, फ्लड, ड्रॉट, वायर, या फिर आपने देखा पीछे कोविड की सिचुएशन हुई थी, तो वो भी इसमें ही कवर होती है। तो टैक्स पेयर्स का ये कहना था कि भाई जब 2023 में ये ड्यू डेट जो बढ़ाई गई उस टाइम ना तो कोई वॉर चल रही थी, ना कोई फ्लड आया था, ना कोई ड्रॉट, ना कोई फायर, ना कोई साइक्लोन, ना कोविड भी ख़त्म हो गया था। तो फिर इस फोर्स मेजर क्लोज को यूज़ करते हुए गवर्नमेंट ने डेट कैसे बढ़ाई, तो इसी ग्राउंड पे ये जो केस है वो पेटिशन जो है वो फाइल की गई थी। तो यहाँ पे टैक्स पेयर्स ने बहुत सारी सबमिशन दी हैं कि भाई ये जो आपने नोटिफिकेशन जिस सेक्शन में बढ़ाई है वो सेक्शन जो है वो स्पेशल और एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन में प्रिवेल करता है, और जिस वक्त की डेट बढ़ाई गई है 2023 में उस वक्त ऐसी कोई भी सिचुएशन प्रिवेल नहीं कर रही थी। तो यहाँ पे टैक्स पेयर का ये कहना था। टैक्स पेयर ने इसके साथ और भी कई ग्राउंड लिए हैं, सारे ग्राउंड हमने पोर्टल पे अपने अपलोड कर दिए हैं, आप वहाँ से डिटेल में पढ़ सकते हैं। दूसरी तरफ अगर हम हाई कोर्ट का डिसीजन देखें तो हाई कोर्ट ने जो डिसीजन दिया है वो ये कहा है कि भाई फोर्स मेजर जो है वो सिर्फ और सिर्फ इन कंडीशंस में नहीं लगता, उसके अलावा जो और कंडीशंस हैं जो गवर्नमेंट के जो वहाँ पे रिप्रेजेंटेटिव थे उन्होंने मेंशन करी कि भाई कोविड की वजह से जो उनका बैकलॉग इकट्ठा हो गया था उसको 2023 तक कंप्लीट करना उनके लिए पॉसिबल नहीं था। मतलब कि जो ड्यू डेट थी पहले वाली बिफोर एक्सटेंशन, तब तक के लिए काम करना उनके लिए पॉसिबल नहीं था, शॉर्टेज ऑफ स्टाफ की वजह से, और भी बहुत सारे रीज़न उन्होंने बताया कि किस किस रीज़न की वजह से हमने ये डेट बढ़ाई। तो हाई कोर्ट ने यहाँ पे जब सब चीज़ें एनालाइज करी और देखा कि हाँ गवर्नमेंट ने जो डेट बढ़ाई वो विदाउट एनी रीज़न या विदाउट एनी बेसिस नहीं बढ़ाई, क्योंकि टैक्स पेयर ने एक प्ली यहाँ पे ये भी ली कि गवर्नमेंट ने जो डेट बढ़ाई वो सिर्फ और सिर्फ जीएसटी काउंसिल के रिकमेंडेशन पे बढ़ा दी, यानी गवर्नमेंट ने अपना कोई वर्कआउट इस पर नहीं किया कि भाई डेट बढ़नी चाहिए नहीं बढ़नी चाहिए। हाई कोर्ट ने इस आर्गूमेंट को भी नकार दिया कि भाई ये भी आर्गूमेंट आपका गलत है कि जब गवर्नमेंट ने यहाँ पे जो जो रीजंस दिए कि भाई हमारा बैकलॉग इकट्ठा हो गया था, हमारे पास शॉर्टेज ऑफ स्टाफ थी, हमारी स्क्रूटनी पॉसिबल ही नहीं थी उस पीरियड में करना, जितने भी हमारे शुरू के जीएसटी के ईयर्स थे उनकी स्क्रूटनी जो है वो कंपाइल होती जा रही थी। तो गवर्नमेंट ने ऐसे कई सारे रीज़न दिए, तो हाई कोर्ट ने माना, जब गवर्नमेंट ने इसकी पूरी मिनट्स दी जीएसटी काउंसिल की जो जो मीटिंग हुई उनकी जो डिस्कशन हुआ उन सब की गवर्नमेंट ने वहाँ पे मिनट्स भी सबमिट करी। जब हाई कोर्ट ने सारी मिनट सारे रीज़न स्टडी किए तो हाई कोर्ट ने माना कि हाँ चाहे कोई वॉर नहीं थी, चाहे कोविड ख़त्म हो गया था, लेकिन उसके अलावा भी बहुत सारे ऐसे रीजंस होते हैं जिसकी वजह से गवर्नमेंट डेट बढ़ा सकती है। तो गवर्नमेंट ने सारे प्रोविज़न्स को एनालाइज करते हुए, सारे डॉक्यूमेंट्स को स्टडी करते हुए अपना डिसीजन दिया है कि भाई ये जो पटिशन है ये डिसमिस होनी चाहिए, और जो चैलेंज किया गया था नोटिफिकेशन नंबर 9/2023 को वो अब ख़त्म हो गया है। हाई कोर्ट ने केस डिसमिस कर दिए हैं। तो ये मेजर सेटबैक है टैक्स पेयर्स के लिए जो एक्सपेक्ट कर रहे थे कि भाई नोटिफिकेशन नंबर 9/2023 को हो सकता है इनवैलिड डिक्लेयर कर दिया जाए या वॉइड डिक्लेयर कर दिया जाए, तो हाई कोर्ट ने तो डिक्लेयर नहीं किया है। हालांकि अभी भी टैक्स पेयर्स के पास ऑप्शन है, हाई कोर्ट के बाद आपको पता है कि सुप्रीम कोर्ट का ऑप्शन आपके पास हमेशा अवेलेबल होता है। तो मे बी कि टैक्स पेयर्स जो पेटिशनर जो हैं वो सब मिल के सुप्रीम कोर्ट जाएं और वहाँ पे अपना केस रिप्रेजेंट करें। तो इसमें देखना होगा कि अब आगे क्या होगा, जैसे जैसे इस केस में अपडेट आता रहेगा हम आपको बताते रहेंगे। फिलहाल की पोझिशन अशा प्रकारे अपडेट होत असतात। आणि आता तुम्हाला कळलं सर, तात्पुरते सर तुम्हाला कळलं, त्यांना एकाने विचारलं तुम्ही आमचं करिअरचं मॅटर आहे, तुम्ही कधी येऊन विचारता, 3-4 वर्ष झाली तुम्ही झोपला होतात का? मग त्यांना त्याचं उत्तर आता मी कळालं म्हणून मी हे जावं हे असाचे मॅटर असतात।
पोर्टल अपडेट उशिरा झाला, GSTR 9 17-18चा उशिरा फाईल झाला, त्यानंतर कोविड आला, त्यामुळे एक्सटेन्शन मिळालं, त्यामुळे ही जी काय कार्यवाही आहे ही उशिरा झालेली आहे. आता होणार नाही. 17, 18, 18, 19, 19, 20, 3 वर्षे संपली. आता ज्यांची नोटीस इश्यू झालेल्या आहेत, ऑर्डर इश्यू झालेल्या आहेत, त्यांची रिकव्हरी करण्याची कारवाई चालू राहील. तुम्ही रिकव्हरी करायला जाऊ शकाल किंवा नोटीस तुम्हाला काढले, तुम्ही पेमेंट करत नाही, टॅक्स भरत नाही आहे, पुढची कारवाई तुमच्यावरती काय करायची आहे, रिकव्हरीसाठी त्याचा फॉलोअप हे होईल. पण आता ऑर्डर संपली, ऑर्डर काढून झाले, त्यांची रिकव्हरी प्रोसेस चालू राहील. काय नाही, त्यात सांगितलं जाईल की त्यांना बघा जे काय त्यांच्या बाबतीमध्ये जे काय माहिती आहे गव्हर्नमेंटकडे, त्यानुसार त्यांना कुठल्या ग्राउंडवरती टॅक्स देणं लागणार आहे, इंटरेस्ट किती लागणार आहे, पेनल्टी किती असणार आहे हे लिहून दिले आहे. पण जर त्यांनी इमिजिएटली मानलं, टॅक्स इंटरेस्ट दिला, तर पेनल्टी माफ आहे ना. त्याला शोकॉज दिल्यानंतर पण त्यांनी 30 दिवसामध्ये टॅक्स इंटरेस्ट पे केला तर नो पेनल्टी आहे. 30 दिवसानंतर पेनल्टी किती त्याला दिलेलं आहे, इंटिमेट केलेलं आहे. 30 दिवसानंतर तो टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी तिन्ही द्यायला त्याला. नोटीस काढलीच नाही, इंटिमेट केलं तर पेनल्टी माफ. नोटीस काढली, 30 दिवसामध्ये पेमेंट केलं, पेनल्टी माफ. 30 दिवसानंतर मात्र टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी तिन्ही द्यायला असेल. हेच मी क्लिअर केलं ना. हा एक मुद्दा होता की एवढा डेट काय, आता ती डेट काय, आता जे सगळे रुटीनला आलेलं आहे. आता GSTR 9 भरल्यापासून 3 वर्षामध्ये ऑर्डर येऊ शकते. त्याच्या ॲटलिस्ट 3 महिने अगोदर नोटीस पाहिजे. पण जर 6 महिन्यात तुम्ही नोटीस दिली आणि मग पुढे 4-5 महिन्यांनी ऑर्डर काढली, व्हॅलिड आहे. जी डेट आहे लास्ट डेट त्यानंतर ऑर्डर काढली जाऊ शकत नाही, हे टाईम लिमिट आहे. आता हा जो एक सेक्शन आहे यामध्ये काय दिले की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 73(6) और 73(8). आता 73(6) मध्ये काय आहे, नो शोकॉज नोटीस, ओके. आणि 8 मध्ये 30 दिवसामध्ये टॅक्स इंटरेस्ट पे केला तर नो पेनल्टी दिले. आता इथे काय दिलंय, पेनल्टी अंडर सेक्शन 73(9) ही तिकडे पेनल्टी दिली 10% किंवा 10,000, विचेवर इज हायर तिकडे दिलंय. शॅल बी पेएबल वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल पासेस टॅक्स और एनी अमाऊंट कलेक्टेड ॲज टॅक्स हॅज नॉट बीन पेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द ड्यू डेट ऑफ पेमेंट ऑफ सच टॅक्स. याचा अर्थ काय लागतो तुम्हाला, सेल पासेस टॅक्स आहे जो भरला जातो GSTR 3B मध्ये, जो पेएबल आहे. शॅल बी पेएबल वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल पासेस टॅक्स और एनी अमाऊंट कलेक्टेड ॲज टॅक्स हॅज नॉट बीन पेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द ड्यू डेट ऑफ पेमेंट ऑफ सच टॅक्स. म्हणजे जर ड्यू डेटच्या 30 दिवसामध्ये जर टॅक्सचं पेमेंट नाही केलं, सेल पासेस टॅक्सचं पेमेंट नाही केलं तर 10% ऑफ टॅक्स किंवा 10,000 ही पेनल्टी लागेल. तर ह्याच्यावरती सर्क्युलर आलं, त्यात इश्यू हा डिस्कस झाला वेअर पेनल्टी इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 73(11) शुड बी लेविड इन केस वेअर रिटर्न GSTR 3B हॅज बीन फाईल्ड आफ्टर द ड्यू डेट ऑफ फायलिंग सच रिटर्न. ड्यू डेट नंतर 30 दिवसानंतर जर का GSTR 3B भरला तर मग त्याच्यावरती ही 10,000ची पेनल्टी किंवा 10% ऑफ टॅक्स ही लागेल का. याच्यावरती क्लिअरिफिकेशन हे आहे की ॲज पर द प्रोविजन ऑफ 73(11). बघा कसं आहे, आता एखाद्याने टॅक्स नाही भरला, GSTR 3B फाईल नाही केला तर तो नॉन फायलरमध्ये जातो. मग नॉन फायनल करता आपण बघितलं, सेक्शन अगोदरचा बघितला, यात काय होतं,
यात आठवतं आहे बेज जजमेंट असेसमेंट होतं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, पहिले त्याला 3A पाठवा, त्याला 3Aचा ऑटो डायपर्ट जातो. तो गेल्यानंतर मग पुढे 3A नंतर विदिन 15 days GST रिटर्न त्यांनी फाईल केलं का, यस, तर मग काय प्रश्न आहे. पण नाही केलं तर त्याला ASMT 13 जाईल, त्याला ASMT 13 जाईल आणि मग डिमांड DRC 07 जाईल. या प्रकारे आपल्याला माहिती आहे ना. आणि हे गेल्यानंतर पण त्यांनी 30 दिवसामध्ये जर तो रिटर्न फाईल करतो तर मग काय होईल, डीम्ड टू बी विथड्रॉन. आणि नाही भरला तर मग पुढे रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होईल. आता याच प्रकारे जर एखादा व्यक्ती टॅक्स पे करत नाही ड्यू डेटच्या नंतर 30 दिवसामध्ये, तर क्लेरिफिकेशन दिलं आहे याच्यामध्ये की 73(11) पेनल्टीज पेएबल इन केस सेल पासेस टॅक्स एनी अमाउंट कलेक्टेड ॲट टॅक्स नॉट बीन पेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द ड्यू डेट. ही प्रोव्हिजन आहे यामध्ये. ओके, क्लिअर काय म्हणतं, ही प्रोव्हिजन आहे, पण इट मे बी नोटेड दॅट शो कॉज नोटेड काय म्हणतात, शो कॉज notice is required to be issued to a person where it appears to the PO that any tax not been paid. जर का ही पेनल्टी लावायची आहे तर पहिले त्याला शो कॉज द्यायला लागेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की मी GST 3B माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून 2 महिने नाही भरला आणि नंतर मी टॅक्स इंटरेस्ट लेट फी पे केली प्लस मला इंटरेस्ट द्यायला लागेल, असा याचा अर्थ नाही आहे. जर 73(11) पेनल्टी भरायला लावत असतील तर पहिले त्याला शोकॉज जायला पाहिजे. त्यानंतर शोकॉज नंतर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 73(11) कधी इन्वोक होऊ शकते, ओनली वेन द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 73 आर इन्वोक. ज्यामध्ये पहिले त्याला इंटिमेशन पाठवा, मग शोकॉज नोटीस पाठवा, मग ऑर्डर, मग त्यांनी 30 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं तर मग पेनल्टी तर लागेल. जेव्हा ऑर्डर काढताय तेव्हा बघायला पाहिजे ना मग त्यांनी फाईल केल्या की नाही केल्या. एक यादी काढली आहे एवढ्या लोकांना, जेवढ्या लोकांना हे पाठवायचे, जेव्हा पाठवायचे तेव्हाची पोझिशन नाही बघितली. The provision of 73 बघा are generally not invoked in case of delayed filing of the return in GST 3B because tax along with applicable interest has already been paid but after the due date of payment of tax. जो 3B फाईल करेल त्याला इंटरेस्ट आणि लेट फी बनवून जो फाईल करेल मग त्याला वेगळी पेनल्टी लेविएबल नाही आहे. जर सेक्शन 73ची जी काय प्रोसिजर आहे ती फॉलो होत नाही तर त्याला पेनल्टी येणार नाही. हे याचं क्लेरिफिकेशन आहे. जर 73चीच त्याच्यावरती कारवाई करायची आहे, जर तुम्ही ही नाही करत, याची नाही करत, असे म्हणून नॉन फायलर नाही करत, सेक्शन 62 73 पासून करता तर मग त्याची वेगळी प्रोसिजर जाईल. आउटपुट टॅक्स त्यांनी दिलेलं नाही किंवा RTC काय जो काय टॅक्स त्याला पे करायचा नाही आहे, सेल 65 टॅक्स त्यांनी भरला नाही, हे 73(11) बोलतो. मग त्यांनी ना आउटपुट टॅक्स भरला ना RTC घेतला ना काहीच नाही केलं, टॅक्स दिलाच नाही आहे. पण इंटिमेशन दिल्याशिवाय शोकॉज दिल्याशिवाय त्याची ऑर्डर जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला पेनल्टी येणार नाही.
आता जर अशा प्रकारे करता येत असेल तर मग या कायद्या लिहून हे सेक्शन आपण वाचतोय समजतोय याला काय अर्थ जाणार नाही ना. एक नाही असं आता मी तुम्हाला जे काय सांगितलं ते सगळं रूलमध्ये आहे. हे सगळं रूलमध्ये दिलेलं आहे. हे सगळं दिलं आहे. जेव्हा DRT 03 मध्ये पेमेंट केलं जाईल, हे जेव्हा कम्युनिकेट होईल, ओके, जेव्हा कम्युनिकेट होईल पेमेंट केलेलं आहे मी, तर पुढे PU काय करेल, त्याला अक्नॉलेजमेंट देईल. DRT 04 काय अक्नॉलेजमेंट आहे, 04 मध्ये काय अक्नॉलेजमेंट आहे. आणि जो बघा कसं झालं, पेमेंट केलं, पेमेंट मिळालं, हे अक्नॉलेजमेंट केलं. त्यानंतर पुढे काय DRT 05 मध्ये काय इंटिमेशन कन्क्लुडिंग द प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ सेड नोटीस. संपला विषय, सगळ्या प्रोसिडिंग एंड झाल्या. इंटिमेशन दिलं, शोकॉज नोटीस दिली, स्टेटमेंट दिलं, पेमेंट केलं त्यांनी. मग पेमेंट ॲक्सेप्टन्स कुठे आला, DRT 04 मध्ये, की अक्नॉलेजमेंट दिली, मिळालं पेमेंट. आणि पुढे मग काय करा, प्रोसिडिंग एंड करा. या प्रकारे होईल. आणि जर शोकॉज नोटीस आहे, याला रिप्लाय शॅल बी फर्निश. रिप्लाय कुठे जातो, DRT 06, रिप्लाय टू शोकॉज नोटीस. द रिप्रेझेंटेशन रेफर टू इन 739 or the reply to any notice issued under any section whose summary has been uploaded electronically, DRT 01 shall be furnished DRT 06. आणि त्याचं जी काय समरी ऑर्डर आहे ही DRT 07, स्पेसिफाईंग देअर इन द अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी पेएबल बाय द पर्सन. ही ऑर्डर DRT जिथं माहिती नाही, DRT 07. याप्रमाणे हे 1 ते 7 फॉर्म यात आहेत, DRT 01 पासून DRT 07 पर्यंत. आणि याच्यामध्ये जे रिव्ह्यू करायचं असेल, समरी ऑफ रेक्टिफिकेशन ऑफ विड्रॉल ऑर्डर, मग ह्याच्याकरता DRT 08 आहे. एक साधी गोष्ट आहे बघा, मी थांबवत आहे, हा टॉपिक संपला. थोडं मी परत हे करेन आणि 74 तुम्हाला सांगेन, ते थोडं यातलं परत सांगेन. आजच्यासाठी हे संपलं आहे.